यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च सन्तुष्टः तस्य कार्यं न विद्यते। ईश्वर लाभाचे लक्षण, सप्तभूमी व ब्रह्मज्ञान। वेदांमध्ये ब्रह्मज्ञानाच्या नाना प्रकारच्या अवस्थांचे वर्णन आहे। ज्ञानमार्ग फार कठीण। विषय वासना, कामिनी कांचनावर आसक्ती लेशमात्र असली तरी ज्ञान होत नाही। हा मार्ग कलियुगासाठी नव्हे। याच संबंधात वेदात सप्तभूमींचा उल्लेख आहे। मनाच्या भिन्न भिन्न अवस्थांची ही स्थानं होत। मन संसारात घुटमळत असतं त्यावेळी लिंग, गुद, नाभी ही मनाची वासस्थानं असतात। त्या समयी मन ऊर्ध्वदृष्टी असू शकत नाही, केवळ कामिनी कांचनात रेंगाळतं। मनाची चौथी भूमी हृदय, इथे प्रथम चैतन्य जागे होते। मन इथं आल्यास चोहोबाजूला ज्योती दिसतात। त्यावेळी ती व्यक्ती ईश्वरीय ज्योतीने दिपून जाऊन आश्चर्यमुग्ध होऊन उद्गारते, आहा, हे काय, हे काय। यानंतर मन मग निम्न अवस्थेकडे म्हणजे संसाराकडे वळत नाही, अधोगामी बनत नाही। मनाची पंचमभूमी कंठ, मन ज्याचं इथवर येतं त्याचं अविद्या, अज्ञान संपुष्टात येऊन भगवत कथा सोडून दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचं ऐकणं वा बोलणं त्याला मुळी रुचत नाही। कुणी असल्या फालतू गोष्टी बोलण्याला सुरुवात केलीस तर हा तिथून तडक उठून निघून जातो। मनाची सहावी भूमी कपाळ, मन इथं पोहोचल्यास अहर्निश ईश्वरीय रूपाचं दर्शन घडतं, पण त्यातही थोडासा मी असतोच। त्या निरुपम रूपाचं दर्शन घडून उन्मत्त झालेली व्यक्ती त्या रूपाला स्पर्श करायला, आलिंगन द्यायला जाते, पण देऊ शकत नाही। जशी कंदिलाच्या आत ज्योत असते, तिला अगदी शिवलो शिवलोसं वाटतं, पण काच आड आल्यानं खरोखर शिव मात्र शकत नाही, अगदी त्याप्रमाणे। सप्तम भूमी शिरोदेश, तिथं मन जातात समाधी लागते व मग ब्रह्मज्ञानाला ब्रह्माचं प्रत्यक्ष दर्शन होतं। पण त्या दशेत शरीर फार दिवस टिकाव धरत नाही, सदा बेहोश, काही खाऊ शकत नाही। तोंडात अळेबळे दूध ओतल्यास ते बाहेर ओघळून जातं। त्या अवस्थेत 21 दिवसात मृत्यू, ही ब्रह्मज्ञानाची अवस्था होय। तुम्हा लोकांसाठी भक्ती मार्ग खूप चांगला आणि सरळ सोपा। समाधीनंतर कर्मत्याग, पूर्वजीवन श्री रामकृष्णांचा तर्पणादी कर्मांचा त्याग। मला एक जण म्हणाला, काय हो, मला झटपट समाधी शिकवून देऊ शकाल? समाधी प्राप्त होताच सारी कर्म गळून पडतात। पूजा जपादी कर्म, विषय कर्म सारं काही गळून जातं। सुरुवातीला कर्माची खूप धूमधाम असते। ईश्वराच्या दिशेने जसजसा साधक पुढे सरकेल तसतसं कर्मांचं अवडंबर कमी कमी होत जातं। ते इतकं की त्याचं नामगुण गान देखील बंद होऊन जातं। शिवनाथास उद्देशून श्री रामकृष्ण पुढे म्हणाले, तुम्ही येईपर्यंत लोक तुमच्याविषयी बोलत होते, तुम्ही येऊन ठेपला आणि सारं चुपचाप झालं। नंतर तुम्हाला पाहण्यातच आनंद। त्यावेळी लोक कुजबुजतात, अरे च्या, हे घ्या, शिवनाथ बाबूच आलेत की।
आणि मग तुमच्याविषयीचं बाकी सगळं बोलणं तितक्यावरच थांबतं. माझी ही अशी अवस्था झाल्यानंतर एकदा गंगेवर तर्पण करायला जाऊन बघतो. हाताच्या बोटांमधून पाणी गळून पडत आहे. तेव्हा रडत रडत हलधारीला विचारलं, दादा हे काय बरं झालं? हलधारी म्हणाला, याला गलित कर्म म्हणतात. ईश्वर दर्शनानंतर तर्पणादी कर्मे राहत नसतात. संकीर्तनात प्रारंभी म्हणत असतात, निताई आमार माता हाती, निताई आमार माता हाती. माझा निताई मत्त हत्तीप्रमाणे नाचत आहे. भाव घनीभूत होताच फक्त म्हणतात हाती हाती, त्याही नंतर केवळ हाती एवढंच तोंडात राहतं आणि अखेरीस हा म्हणता म्हणताच भाव समाधी लागते. त्यावेळी जी व्यक्ती एवढा वेळ कीर्तन करीत होती ती अगदी स्वस्थ होऊन जाते. त्याचप्रमाणे ब्राह्मण भोजनात पहिल्यांदा खूप कल्ला होत असतो. सगळेजण जेव्हा पानावर बसतात तेव्हा कल्ला बराचसा कमी होऊन जातो. फक्त पुरी आणा आवाज होत राहतो. नंतर ज्यावेळी पुरी भाजीवर ताव मारायला सुरुवात होते त्यावेळी 12 आणे आवाज कमी झाला म्हणून समजा. जेव्हा शेवटचं दही येतं तेव्हा फक्त भुरक्याचे सुप सुप असे आवाज येत राहतात. कुणाच्या तोंडून चकार शब्दही नाही म्हटलं तरी चालेल. जेवणानंतर वामकुक्षी झोप, तेव्हा तर सगळीकडे अगदी सामसूम. म्हणून म्हणतो प्रथम कर्मांची खूप धूमधाम असते. ईश्वराच्या मार्गांवर जसजशी प्रगती होईल कर्म तसतसं कमी होईल. शेवटी कर्मत्याग आणि समाधी. सुनबाईला दिवस राहिले की सासू तिचं काम कमी करते. 9व्या महिन्यात काम केवळ नावालाच उरते. बाळंतीण झाल्यानंतर पूर्णपणे कर्मत्याग. मुलाचं करण्यातच तिचा सारा वेळ जातो. दिवसभर त्याच्याच तैनातीत. घरातली कामं सासू, नणंद, जाऊ वगैरे उरकतात. अवतारादिकांचे समाधीनंतर शरीर धारण लोकशिक्षणास्तव. समाधी लाभल्यानंतर बहुधा शरीर राहत नाही. तरी पण काही जणांचे लोकांना उपदेश देण्यासाठी शरीर राहते. उदाहरणार्थ नारद वगैरे मुनींचे वा चैतन्य देवादी अवतार पुरुषांचे. विहीर एकदाची खणून झाल्यानंतर कोणी घमेली, कुदळ, फावड्यांची वाट लावून टाकतात, तर कुणी ती जपून ठेवतात, न जाणो आळीतल्या आणखी कोणाला गरज पडेल म्हणून. याप्रमाणेच महापुरुषही जीवांचे दुःख, दैन्य बघून कळवळतात. ते असले अप्पलपोटे स्वार्थी नसतात की आपल्याला ज्ञान झालं की झालं. स्वार्थी लोकांची वागणूक तर तुम्ही जाणताच. इथं मूत म्हटलं तरी मुतणार देखील नाहीत. न जाणो त्यानं इतरांचा फायदा झाला तर. 1 पैशाची बर्फी बाजारातून आणायला दिली तर साऱ्या रस्त्यानं हुंगत आणून देतील. पण शक्तीचा आविष्कार आधारभेदानं कमी अधिक होत असतो. सामान्य आधाराचे व पात्रतेचे लोकशिक्षण द्यायला कचरतात. हलक्या जातीचं लाकूड स्वतः कसं तरी तरंगून जातं, पण वर एखादा पक्षी जरी बसला तरी डुबू लागतं. पण नारद वगैरे म्हणजे किंमतवान भारी लाकडाचे ओंडके. असली लाकडं स्वतः तर तरंगून जातातच, पण शिवाय स्वतःवर कितीतरी माणसं, गायी, हत्ती देखील वाहून नेऊ शकतात.